मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले। मोरेनगरमध्ये बैलांची झुंज, नगरपालिकेकडून तात्काळ कारवाईची मागणी। निफाड तालुक्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। शहरात वाढत्या मोकाट गाई बैलांमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेती आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार परिसरात सुमारे 50हून अधिक मोकाट जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर दगुनाना मोरेनगर परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे। एका शेतकऱ्याने आपल्या बैलाला गोट्याबाहेर बांधून ठेवले असताना अचानक एका मोकाट बैलाने त्याच्यावर हल्ला केला। यावेळी शेतकऱ्याच्या बैलाने जोरदार प्रतिकार करत मोकाट बैलाला पळवून लावलं। सुदैवाने या झुंजीत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण अधिकच दाटलं आहे। मोकाट जनावरांमुळे नगरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। याशिवाय सदर मोकाट जनावरे तासनतास ठाण मांडून असतात, त्यामुळे रस्ते अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। म्हणूनच पिंपळगाव बसवंत नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून जोर धरते आहे।